लगेच कोर्टात केस टाकली. मला विनीतची आठवण त्याला सांगायची, जे विनीतने केलं होतं तेच त्यांनी केलं. कोर्टात केस टाकली. कोर्टामधनं समन्स उत्तमराव पाटलांना गेलं, यू आर चीफ, तिथं असं असं घडलं, तुमचं एक्सप्लेनेशन पाहिजे मला. पाटील सांगितलं मला कॉल केला, अरे विनीत असं असं झालंय आणि DSF कोर्टात गेला, आता काय करायचं? डोंट वरी, मी आहे ना. त्यांना सांगितलं. मी लगेच गाडी काढली, बालेवाडी गेलो. जिथं सगळं रेकॉर्ड ठेवलं होतं त्यातनं त्या पुस्तकाची स्कोरशीट शोधून काढली. 2-2.5 तास गेले, पण त्या पठ्ठ्यांनी रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलं होतं. मला ती स्कोरशीट मिळाली. मी ती स्कोरशीट घेतल्याबरोबर कपाळ ठोकून घेतलं, कारण त्या स्कोरशीटवर सहीच नव्हती. आता मी विचारायचं कोणाला, ज्यानं गुणपत्र भरलंय त्यानं त्याच्यावर सही केली पाहिजे ना. कोंबडा का असे ना, अरे बाबा व्हॉट्सअपला एक गुणपत्रिका पाठवली आहे, हा कोंबडा कोणाचा आहे मला सांगा, मी लगेच केलं असतं, पण त्याच्यावर सहीच नव्हती. तुम्हाला जोक वाटेल, सगळी अख्खी याची फाईल एक अर्ज करून माझ्या ताब्यात घेतली. घरी आलो त्यावेळेला मी आळंदीमध्ये राहत होतो. रात्रीच्या 1 वाजेपर्यंत त्या पुस्तकाचा निकाल शोधला, कारण जी कॅसेट मी घेऊन आलो होतो त्यांच्याकडनं, त्या कॅसेटमध्ये तो कुस्तीचा ड्रॉज आणि त्या कुस्त्या सगळ्या बघत बघत मला रात्रीच्या 1 वाजता ती कुस्ती सापडली. आणि कुस्तीचा एकदम क्लिअर डिसिजन मी पाटील सरांना या पद्धतीने द्या असा हे पाठवून टाकला, फोन करून मेसेज. ते किती गरजेचं असतं बघा. आपण हे जे भरतो ना ते किती गरजेचं असतं. आता सेकंड किस्सा आहे का, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, धारणी अमरावतीच ना, संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटी अमरावती. तिथे एक मुलगी जॉबला लागली. 2 जणी इंटरव्ह्यूला गेल्या होत्या. तिला जॉब मिळाला, मला नाही मिळाला. माझी त्याला जळली, तिचं झालं, माझं नाही झालं. झालं तरी कसं व्हायचं? तिच्याकडे होतं प्रमाणपत्र एका ट्रायलच्या याचं. तू रेकॉर्ड नाही ना कधी भेटायला, नको रेकॉर्ड.